नमस्कार, मी रुशाली यादव सार। शरीराचे सर्व अवयव सही सलामत असूनही आजही जरा काही दुखलं खुपलं की आपण काकू करत असतो। जगातली सर्व काही दुखणी, त्रास, संकट नेहमी आपल्यावरच येतात असं वाटत असतं। पण अडथळ्यांवर मात करून यशाचा शिखर गाठणं कठीणच आहे, आणि कठीणच नाहीये तर कसोटी पाहणारं सुद्धा असतं। हा अडथळा विशेषतः शारीरिक स्वरूपाचा असेल तर आकांक्षाचे पंख अनेकदा उड्डाणच घेऊ शकत नाहीत, पण अपंग नव्हे अभंग मी असं म्हणत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या शिलेदारांनी जागतिक अपंग दिनानिमित्त एक वेगळा आदर्श समाजासमोर ठेवलेला आहे। त्यांच्या जिद्दीला सलाम करणारा आमचा हा विशेष कार्यक्रम। अपंगत्व, शारीरिक कमतरता, नुसत्या शब्दानं सुद्धा अनेकांचं मानसिक खच्चीकरण होतं। आपल्यासाठी जग इथेच थांबलंय, संपलंय असं वाटू लागतं। पण काही जण असे असतात जे जिद्दीनं याला सामोरे जातात आणि सकारात्मक प्रेरणा घेऊन उत्तुंग भरारी घेतात। त्यातलेच एक शिवशाहीर विजय तनपुरे। क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की। हाती डफ, डोक्याला भगवा फेटा, अंगावर रोमांच उभा करणारा पहाडी आवाज आणि शाहिरीतून उलगडणारी शिवपराक्रमाची गाथा। शिवशाहीर विजय तनपुरे यांची यापेक्षा वेगळी ओळख करून देणं शक्यच नाही। खड्या आवाजाच्या या शाहिरानं शारीरिक वैगुण्यावर जिद्दीनं मात केली आहे। वयाच्या दुसऱ्या वर्षी त्यांना अपंगत्व आलं, शरीर पांगळ झालं, मात्र मनानं अभंगत्वाची कास धरली आणि त्यातूनच विजय तनपुरे यांची ओळख शिवशाहीर आणि कीर्तनकार विजय तनपुरे अशी निर्माण झाली। अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातला हा कलावंत पहाडी आवाजाच्या जोरावर राज्यभरात ओळखला जाऊ लागला। त्यांनी स्वतः रचलेल्या अनेक रचनांच्या कॅसेट्स आज बाजारात उपलब्ध आहेत। आकाशवाणी आणि दूरदर्शनवरही त्यांचे अनेक कार्यक्रम झालेत। शाहिरीत मास्टरी मिळवल्यानंतर त्यांनी कीर्तनाचा ध्यास घेतला। अगदी शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं आणि शाहिरी सोबतच ते कीर्तनही करू लागले। एकीकडे शाहिरीसह इतर लोककला लोप पावण्याची भीती व्यक्त होते, मात्र अशा वातावरणातही राहुरी सारख्या गावातील तरुण शिवशाहीर विजय तनपुरे ही कला जिवंत ठेवण्यासाठी आजही झटतायत। विजय तनपुरे यांनी शारीरिक वैगुण्याचा बाऊ केला नाही आणि त्यामुळेच ते वैगुण्य कधीही कलेच्या सादरीकरणात अडसर ठरू शकलं नाही। अपंगत्वाची ढाल पुढे करून परावलंबी जीवन जगणाऱ्यांपुढे विजय तनपुरे यांनी एक वेगळा आदर्श उभा केलाय। त्यांच्या जिद्दीला मी मराठीचा सलाम। ब्युरो रिपोर्ट, मी मराठी न्यूज। स्वतः शिवशाहीर विजय तनपुरे आपल्या सोबत आहेत। तुमचं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये। नमस्कार। सुरुवातीला तुमच्या जिद्दीला सलाम करावासा वाटतो, कारण आज समाजामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत जे अपंगत्व आलं की आपल्यासाठी हे आयुष्य इथे संपलंय, थांबलंय असं त्यांना वाटत असतं। मात्र तुम्ही त्यांच्या पुढे एक मोठा आदर्श आहात। ज्या वेळेला तुम्हाला कळलं की आपल्यामध्ये ही शारीरिक कमतरता आहे, त्यावेळेला मनामध्ये आलेला पहिला विचार कुठला होता? लहानपणी पोलिओमुळे हा अपघात झाला। माझे वडील मिलिटरीत होते, त्यांनाही वाटायचं की माझ्या जागेवरती यांना मिलिटरीमध्ये जावं, परंतु पोलिओच्या धक्क्यानं हा प्रकार झाला। हे समजायला माझ्या आईवडिलांना तरीही त्यानंतर 6 महिन्यानंतर समजलं। आणि मग जेव्हा लहानपणी तर मला जाणवलं नाही, कारण तसं 6 महिन्यात मी चालायला लागलो, इतर मुलं चालतात तशी। 9व्या महिन्यामध्ये पळायला लागलो आणि 2 वर्षाचा असताना पाय गेला। पण जेव्हा 3, 3.5, 4 वर्षाचा झालो तर मी रिंगत चालायचो। पण तेव्हा अज्ञानामुळे कळायचंच नाही का मी असा का चालतो, हे उभ्याने का चालतात वगैरे वगैरे, काही नाही। जेव्हा शाळेमध्ये प्रवेश झाला माझा, तेव्हा ते प्रकर्षानं जाणवलं की आपल्याला या कुबडीशिवाय चालता येणार नाही। मग तेव्हाच बालमनामध्ये माझी आई कीर्तनाला घेऊन जायची। सुदर्शन महाराजांच्या, पंढरपूरचे महाराज होते, आणि ते कीर्तनातून छत्रपतींचं चरित्र सांगायचे। आणि शिवचरित्र ही अशी एक औषधी म्हणता येईल आजच्या 21व्या शतकामध्ये,
जगाच्या बाजारात मॅनेजमेंट गुरु अशी संकल्पना आली आहे, पण माझ्या छत्रपतींच्या चरित्राकडे पाहिलं तर छत्रपतींचं चरित्र हे मॅनेजमेंट गुरुचा बाप आहे. आणि मग ह्याच्यातून हे जाणवलं आणि मग ठरवलं की आता आपलं गेलंय काय, त्याच्यापेक्षा आपल्याकडे शिल्लक जे आहे त्याचा उपयोग आपण करूया. आणि मग त्याप्रमाणे मी शाळेमध्ये सुरुवात केली. पण तसं पाहिलं तर मी शाळेत जाण्याच्या अगोदर लिहायला वाचायला शिकलो. म्हणजे इतकंच काय तर ABCD कॅपिटल रनिंग वगैरे शाळेच्या अगोदर माझ्या वडिलांनी शिकवलं. 1 2 3 4 100 पर्यंत क ख ग घ सगळं 12 खडी आणि शब्द सगळं वाचता लिहायचं यायचं. मग गुरुवारच्या दिवशी आई बाजारातून खाऊ आणायची आणि ते कागद उखंड्यामध्ये फेकून द्यायची. तेव्हा मी रिंगत रिंगत तिथपर्यंत जायचो, तो कागद आणायचो आणि तो वाचत बसायचो. त्यामुळे ही लहानपणी शाळेत जायच्या अगोदर वाचायची सवय जी मला लागली. म्हणून माझ्याकडे आज 2,500-3 हजार पुस्तकं आहेत की ती वाचून घेतलेली आणि मी वाचतच राहतो, कारण बुद्धीला गंज नको चढायला, म्हणून ते सारखं वाचावं. बरोबर. तत्पूर्वी जे म्हणजे माझे आई बाबा असं सांगायचे, आजी आजोबा असं सांगायचे की जर देव एखाद्यामध्ये जर काही कमतरता देतो ना, तर त्याच्यामध्ये खूप काही प्लस पॉइंट्स देतो, खूप चांगले सकारात्मक, आणि फक्त त्याला ओळखता आलं पाहिजे. हे विचार किंवा आपल्यामध्ये काय आहे हे ओळखता आलं पाहिजे. तुम्हाला ते उमगलं, तुमच्या आईवडिलांना ते उमगलं, त्याच्यामुळे तुम्हाला त्यावेळेला एक वेगळा त्यावेळेला रस्ता मिळाला. मात्र आजही समाजामध्ये असे अनेक व्यक्ती आहेत ज्यांना अजूनही मार्ग सापडलेला नाहीये की आपण याच्या पुढे काय केलं पाहिजे. जर आपल्यामध्ये कमतरता आलेली आहे तर याच्या पुढे आपण जाऊन काय केलं पाहिजे. तुम्ही त्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल तुमच्याकडून जाणून घ्यायचंय. मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची, आणि ब्रेक नंतर ही चर्चा आपल्याला अशीच सुरू ठेवायची आहे. कुठेही जाऊ नका, पाहत रहा मी मराठी न्यूज. अपंगत्वावर मात करत जिद्दीनं उभे राहणारे, यशाची शिखरं संपादित करणारे हातावर मोजणे इतकेच, आणि त्यातलेच एक शिवशाहीर विजय तनपुरे, जे आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. मात्र रायगडच्या संदीप गुरव या तरुणानं सुद्धा तलवारबाजी सारख्या वेगळ्या क्रीडा प्रकारामध्ये आपला ठसा उमटवलाय. ऑलिम्पिकमध्ये देशाचं नाव उंचावण्याची त्याची इच्छा आहे. तलवारबाजी खेळणाऱ्याचा कस पाहणारा हा क्रीडा प्रकार. हालचालीतली चपळाई, तलवारीचा अचूक वापर आणि समोरच्याला गारद करण्याची सरावानं आलेली कला. एकूणच काय अवघड आणि शारीरिक मानसिक क्षमतेची कसोटी पाहणाऱ्या या खेळामध्ये देशाचं जागतिक पातळीवर नेतृत्व करतोय तो संदीप गुरव. त्याचं खेळातलं नैपुण्य पाहून कोणालाही तो पोलिओग्रस्त असल्याचं जाणवणार देखील नाही. मात्र हीच त्याची खासियत. राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा असोत किंवा ऑलिम्पिक मधली व्हीलचेअरवरची तलवारबाजी स्पर्धा, संदीपनं जिद्दीनं भाग घेऊन देशाचं, कुटुंबाचं आणि रायगडचं नाव उंचावलं. पोलिओमुळे पायावर उभं राहता येत नसलं तरी मनगटाच्या जोरावर त्याने अनेक पदकं आपल्या नावावर केलेली आहेत. संदीपच्या घरात खेळाचं वातावरण. वडील प्रल्हाद गुरव हे कुस्तीपटू, तर आई रेखा गुरव या सायकलिंग आणि ऍथलेटिक्स मध्ये तरबेज. त्यामुळे तलवारबाजीमध्ये भविष्य घडवण्यासाठी कुटुंबाकडून त्याला नेहमीच पाठिंबा मिळाला. तलवारबाजीच नाही तर लगोरी, कराटे, किक बॉक्सिंग या प्रकारामध्ये देखील संदीपनं प्रावीण्य मिळवलेलं आहे. 16 ते 20 डिसेंबर दरम्यान UAE मधल्या शारजात होणाऱ्या जागतिक व्हीलचेअर तलवारबाजी स्पर्धेमध्ये संदीप देशाचं नेतृत्व करणार आहे. पण त्याचं स्वप्न इथेच रेंगाळत नाही. माझं स्वप्न आहे की रिओ पॅरा ऑलिम्पिकला किंवा ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मारण्याचं माझं स्वप्न होतं. संदीपच्या या जिद्दीनं कुटुंबियांचा ऊर अभिमानानं भरून येतो. आईच्या डोळ्यात तर आनंद अश्रू उभे राहिलेले आहेत. तो 9 वर्ष झालं तलवारबाजी हे वगैरे खेळतो. त्याचा भाऊ त्याला शिकवत असतो आणि तो कधीही कुठे गेला खेळायला तरी हारलेला नाहीये. आणि त्याची ही जिद्द आहे ती आम्ही म्हणतो की त्याने असंच खेळत राहो आणि त्यांनी कधीही कुठं थांबू नये. त्याला त्याच्या भावाचा, वडिलांचा, सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि त्याने असं खेळत राहावं आमची अशी त्याची खूप इच्छा आहे. मात्र जागतिक पातळीवर स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी संदीपला आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. आता काही आर्थिक अडचणी माझ्यासमोर खूप प्रश्न करून उभे राहिलेत की ते कसं सॉल्व्ह करणार.
शासनाकडे म्हणजे मुख्यमंत्र्यांकडे, क्रीडा मंत्र्यांकडे, जिल्हा परिषदेकडे व ग्रामपंचायतीकडे बऱ्याच ठिकाणी मी विनंती अर्ज वगैरे दिलेला आहे, माझे सर्टिफिकेट्स वगैरे दिलेले आहेत, परंतु अजूनपर्यंत मला कोणाकडची मदत झालेली नाही आहे. खरोखर मी ऑलिम्पिकपर्यंत जाईन आणि त्यामुळे पदक प्राप्त करून देशाचा आणि आई वडिलांचं नाव नक्कीच उज्ज्वल करीन, यासाठी मला पूर्ण विश्वास आहे. पोलिओमुळे पायातलं बळ गेलं असलं तरी काहीतरी करून दाखवण्याची संदीपच्या मनातली जिद्द आजही कायम आहे. त्यासाठी त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप पडणार का? महाराष्ट्राचं नाव उंचावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या संदीपच्या आकांक्षांना आर्थिक मदतीचे पंख लाभणार का? निखिल म्हात्रे, मी मराठी न्यूज, रायगड. संदीप गुरव म्हणा, विजय तनपुरे म्हणा, खरंच यांचा अभिमान वाटतो कारण यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. कुठल्याही प्रकारचं काकू न करता, रडत न बसता त्यांनी जिद्दीनं ते सगळ्याला सामोरे गेलेले आहेत आणि आज त्यांनी यशाची शिखरं जी आहेत ती संपादित केलेली आहेत. विजय तनपुरे स्वतः आपल्यासोबत आहेत. तनपुरेजी, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलेलं होतं की लहानपणी ज्यावेळेला हे कळलेलं होतं एक मोठा धक्का होता, मात्र वेळीच सावरलात, आई वडिलांनी सपोर्ट केला, एक खेळाडू वृत्ती ज्याला म्हणतात ना, त्यानं तुम्ही या संपूर्ण ह्याला सामोरे गेलेलात. आतापर्यंतची तुमची जर वाटचाल पाहिली तर खडतर राहिलेली आहे. आरामात सहजासहजी तुम्हाला काहीच मिळालेलं नाहीये. 9 वर्ष तुम्ही कशा पद्धतीनं पायपीट केली, खूप मेहनत, खूप जिद्द, खूप चिकाटीनं तुम्ही या सर्वाला सामोरं गेलेला आहात. आताच्या पिढीला, आताच्या मुलांना तुम्ही कशा पद्धतीनं मार्गदर्शन करा? खरं तर यशाला शॉर्टकट कधीच नसतो. बरोबर. म्हणून तरुणांनी डायरेक्ट यशाच्या पाठीमागे लागूच नाही, स्वतःला सिद्ध करावं अगोदर. कारण जो जिद्दी असतो, आणि तुम्ही तर तुमच्या कार्यक्रमात लिहिलंय, जिद्दीला सलाम, जो जिद्दी असतो त्याला सिद्धी प्राप्त होते, मग प्रसिद्धी आपोआप त्याच्या पाठीमागे येते. मग आपण मनामध्ये न्यूनगंड ठेवायचा नाही, मी तो ठेवलाय नाही. आणि थेट शिवसेना प्रमुखांपर्यंत आमचे शिवकुमार जंगम कोलारचे मला घेऊन गेले. बाळासाहेबांना पहिल्यांदा भेटलो आणि त्यानंतर या मुंबईमध्ये टिळक ब्रिज, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी अशा ठिकाणी 40 ते 45 ठिकाणी मोठाले होल्डिंग लागले. महेश कोठारेंनी मला सांगितलं की लागलंय, म्हणून मी रात्रीचा आमदार निवासमधून पाहायला गेलो टिळक ब्रिजचा. आणि मग ते करत करत त्यानंतर 49 भेटी बाळासाहेबांच्या माझ्या झाल्या. आणि जे मला जे आत्ता आयुष्य मिळालं ते पूर्णपणे त्यांनी पुनर्जन्म दिला असं म्हणेल मी. की नगरमध्ये दवाखान्यात असताना त्यांनी आमच्या नगरचे आमदार अनिल भैया राठोड यांना सांगितलं आणि अनिल भैया राठोड तिथे त्यांनी पैशाची मदत केली आणि म्हणून मी हे पुढं आहे लोकांच्या समोर. आणि हे जे बोनस आयुष्य मला मिळालं म्हणून हे अपंगांच्यासाठी झोकून देतोय. म्हणून अपंगांना एक सांगेल की आपलं गेलंय काय, त्याच्यापेक्षा आपल्याकडे शिल्लक काय आहे त्याचा विचार करा. आणि महाराष्ट्रातील तमाम अपंग बंधू भगिनींना एकच या माध्यमातून तुमच्या सांगेल की ज्याला कधी असं वाटलं की आपण आता काही करू शकत नाही, समोर सगळा अंधार दिसतोय, त्यानं निश्चितच माझ्याशी संपर्क करावा. मी निश्चितच त्याला यशापर्यंत कसं जायचं हे नक्कीच शिकविल. कारण या अपंगत्वाची ही कोणी कदर केली नाही आणि मी त्याचा बाऊ कधी केला नाही. म्हणून जे शरीराने अपंग आहेत त्यांच्यासाठी आणि जे मनाने आहेत त्यांच्यासाठी एक सांगावंसं वाटतं, जिंदगी में कभी उदास नहीं होते, तकदीर की खेल से निराश नहीं होते, हाथों की लकीरों पर यकीन मत करना क्योंकि तकदीर उनकी भी होती है जिनके हाथ नहीं होते. म्हणून या अपंगांनी एकच मनामध्ये ठेवा. आणि त्याच्यातूनच मी छत्रपती सांगत गेलो. 7-7 दिवस मी छत्रपती सांगतोय. आता तर 31 डिसेंबर पासून आमच्या राहुरी गावामध्ये साई श्रद्धा युवा मंचच्या वतीनं छत्रपती नंतर साईबाबांची कथा 7 दिवस 31 डिसेंबर ते 6 जानेवारी ती येते. त्याच्यातूनही अपंगांना मिळण्यासारखं भरपूर आहे की एक पहा, विचार बदलला की नशीब बदलायला वेळ लागत नाही. म्हणून विचार कोणता चांगला मिळतो. आणि मग याच्यातूनच मला विचार आला की जर आपल्याला हे आयुष्य मिळालंय तर आपण अपंगासाठी देऊ. मग त्याच्यासाठी मनामध्ये विचार आला की आपण शिवाश्रम करावं. आणि त्या शिवाश्रमासाठी आमचे नाशिकचे मित्र माझे गोविंदरावजी घुगे आणि सुनील ढोली यांनी जागा उपलब्ध करून दिली. त्याच्यासाठी आमचे शाहीर बाळासाहेब भगत यांची फार मदत झाली. तुमच्यामधली एक सकारात्मक गोष्ट म्हणजे काय, तुम्ही प्रत्येक गोष्टीकडे पॉझिटिव्हली सकारात्मक गोष्टीनं पाहता आणि समाजाचं सुद्धा आपण काही देणं लागतो. सामाजिक कार्यामध्ये सुद्धा तुमचा अग्रेसर तुम्ही पुढाकार तुम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. तुमच्यासोबत ही चर्चा अशी सुरू राहायची, मात्र वेळ झाला एक छोटासा ब्रेक घेण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा मी मराठी न्यूज. राहुल सिद्धार्थ साळवे
5 वर्षांपूर्वी राहुलचा अपघात झाला आणि त्यात त्याला आपला डावा पाय जो आहे तो कायमचा गमवावा लागला. मात्र तो रडत बसला नाही. तो जिद्दीने या संपूर्ण परिस्थितीला सामोरं गेला आणि एक मोठं यश त्यानं संपादित केलं. स्वतःची कोणतीही चूक नसताना त्याचा अपघात झाला, मात्र त्याने याच्यावर मात केली आणि धडधाकट लोकांना सुद्धा लाजवेल अशा सामाजिक उपक्रमाला सुरुवात करून समाजापुढे एक मोठा आदर्श उभा केला. राहुलला त्याच्या अपघाताच्या वेळेला हॉस्पिटलकडून तब्बल 100 रक्ताच्या बाटल्या चढवण्यात आल्या होत्या. इतकंच नाही तर केवळ 6 महिन्यात त्या हॉस्पिटलला परतही करायच्या होत्या. राहुलनं ते रक्ताच्या बाटल्या परत केल्याही, पण तेव्हाच राहुलच्या मनात एक सामाजिक उपक्रमानं जन्म घेतला. हेल्पिंग हँड्स फॉर ब्लड हाच तो राहुलचा अतिमहत्वाचा उपक्रम आणि त्यानुसार 2013 साली या उपक्रमाला त्यांनी सुरुवात केली. सुरुवातीला एकटेच हे काम ते करत होते. कुठे रजिस्टर नाही की कसली नोंद नाही. त्यांना फक्त घेणारे हात आणि देणारे हात यातला माध्यम व्हायचं होतं. पण आज 2 वर्षात अनेक हात या उपक्रमाशी जोडले गेलेले आहेत. राहुलची आणखी एक ओळख म्हणजे राहुल कवी, गीतकार देखील आहेत. नुकतंच प्रदर्शित झालेल्या शिम्मा या सिनेमातलं कल्ला झाला पाण्यावरती हल्ला झाला हे गाणं राहुलनं त्याचा कवी मित्र सागर वानखेडे याच्या जोडीनं लिहिलेलं आहे आणि हे गाणं देखील राहुलच्या सामाजिक बांधिलकीचीच जाणीव करून देतं. आपल्यासोबत शिवशाहीर विजय तनपुरे आहेत. तनपुरेजी, तुमच्यासारखे अनेक लोक आहेत. अनेक लोक म्हणण्यापेक्षा बोटावर मोजण्या इतकेच लोक जे जिद्दीने या संपूर्ण परिस्थितीला सामोरं जात असतात, वास्तव जे आहे ते स्वीकारत असतात आणि त्याच्यावर मात करत असतात. तुम्ही त्याच्यामधलेच एक. तुमचा आवाज म्हणजे खूप भारत असतं. शिवशाहीर म्हणूनच तुम्हाला म्हणतात. तर आपल्याकडे वेळ अत्यंत कमी आहे, त्याच्यामुळे आपल्या प्रेक्षकांसाठी तुम्ही पोवाड्याच्या माध्यमातून काय संदेश द्याल? ओम नमो श्री जगदंबे, नमन तुझ अंबे, करुण प्रारंभे, डफावर थाप तुंतुण्यातान. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवरायाच गातो गुणगान. जी 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 आधी नमन महाराष्ट्राला, हे आधी नमन महाराष्ट्राला, भारत मातेला, बाबासाहेबाला, शाहीर देशमुखाला. नमन माझे माता पित्याला, थोर बंधूला, शाहिरी साज चढविला, नगर जिल्हा राहुरी तालुक्याला. आज गातो शिवरायाला, शाहीर विजय गातो पोवाड्याला, गातो पोवाड्याला. जिरहा जी जी अपंगांनो ठेवा ध्यानाला, अपंगांनो ठेवा ध्यानाला. काय गेलं आपलं समयाला, काय गेलं आपलं समयाला, काय आहे आपल्या हाताला, आपल्या हाताला. जिरहा जी जी. तुमच्याकडून, तुमच्यासारख्या माणसांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि ते शिकलंच पाहिजे. तुम्ही या कार्यक्रमामध्ये आलात, सहभागी झालात, तुमचे विचार मांडले, त्याच्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. धन्यवाद. आपल्या विशेष कार्यक्रमात वेळ झाला इथेच थांबण्याची. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा मी मराठी न्यूज.